Lesson 18, Production of sound. Some events are given below. Put a tick mark in the box if you have experienced the event. If not, put a cross in the box. Clap your hands together. तुम्ही तुमचे दोन्ही हातांनी टाळी वाजवा. Played a musical instrument. कोणतंही म्युझिक इन्स्ट्रुमेंट किंवा संगीत वाद्य वाजवा. Burst a firecracker. फटाके वाजवणे. Knock at the closed door. बंद दारावर नॉक करणे. Whistle using the cap of a pen. पेनाचं टोपण काढून त्याच्यातनं विसल किंवा शिट्टी वाजवणे. Place your palm on the mobile that is ringing. जो मोबाईल फोन वाजत आहे किंवा रिंग होते त्याच्यावर आपला तळहात ठेवणे. Swung the clapper of the bell and the bell rang. जेव्हा तुम्ही बेल आहे ना ती जेव्हा तुम्ही वाजवाल आणि त्याच्या बेलवर तुम्ही जेव्हा टोला वाजवाल तेव्हा ती बेलमधनं आवाज येतो. अ मेटल युटेन्सिल फेल डाऊन विथ अ क्लॅटर. आपल्या घरातलं एखादं भांडं असतं ते खाली पडतं आणि त्याच्यानंतर आपल्याला आवाज ऐकू येतो. देअर वॉज अ थंडर क्लॅप इन द स्काय. आकाशात जर गडगडत असेल तर. पुट युअर हँड ऑन अ स्पीकर विच इज प्रोड्युसिंग साऊंड. एक स्पीकरवर जो स्पीकर ज्या एखादा स्पीकर असेल त्याच्यातून आवाज येत असेल तर तुम्ही त्याच्यावर हात ठेवलात. आता ह्या सगळ्या ज्या इव्हेंट आहेत त्याच्यावरनं आपल्याला साऊंड आवाज जाणवतो. इट इज सीन फ्रॉम द अबाव एक्झाम्पल्स दॅट साऊंड इज जनरेटेड ड्यू टू अ व्हेरायटी ऑफ इव्हेंट्स. आता वरच्या एक्झाम्पलवरनं आपल्याला कळतं की वरचे जे सगळ्या घटना आहेत त्याच्यातून आपल्याला आवाज ऐकू येतो. In some examples, sound was generated due to the vibration of an object. For example, the bell. आता काही वेळा एखादी वस्तू आहे त्याच्यात जर व्हायब्रेशन आपल्याला जाणवलं तर आपल्याला आवाज ऐकू येतो. फॉर एक्झाम्पल बेल. बेलची जेव्हा किंवा घंटा असते ती जेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा त्याच्यात व्हायब्रेशन किंवा कंपन उत्पन्न होते आणि त्याच्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. बेल जेव्हा स्थिर असते जेव्हा तुम्ही बेल वाजत नाही त्यावेळेला तुम्हाला ऐकू येणार नाही. पण तो घंटा जेव्हा तुम्ही हलवाल किंवा त्याला जेव्हा टोला द्याल त्यावेळेला ती व्हायब्रेशन झाल्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. ऑर द स्ट्रिंग्स ऑर डायफ्रम ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आता जो एखादा तबला असेल तबला जेव्हा तबल्याचा जो वरती जर तुम्ही हाताने वाजवायला गेलात तर त्याच्यामुळे व्हायब्रेशन किंवा कंपन होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. व्हाईल इन द सम एक्झाम्पल लाईक बस्टिंग अ क्रॅकर, क्लॅपिंग, अ लाइटनिंग स्ट्राईक, व्हायब्रेशन्स आर नॉट ॲक्च्युअली फेल्ड. आता ही जी वरील उदाहरणं आहेत फटाके वाजवणे किंवा टाळ्या वाजवणे, लाइटनिंग विजा चमकतात, व्हायब्रेशन्स आर नॉट ॲक्च्युअली फेल्ड आपल्याला त्यावेळेला ॲक्च्युअली व्हायब्रेशन्स जाणवत नाहीत. हाऊएव्हर व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस इन दोज केसेस ॲज वेल. परंतु जेव्हा तुम्ही फटाका वाजवता किंवा आकाशात वीज चमकते त्यावेळेला व्हायब्रेशन होत असतात. ऑल दीज व्हायब्रेशन्स आर इम्पार्टेड टू द मोलिक्युल्स इन द एअर. आता ही जी व्हायब्रेशन असतात आता सपोज आपल्या हातून स्टीलचं ताटली पडली आणि खाली पडल्यामुळे आपल्याला ती खाली पडते तेव्हा त्याच्या ती थरथर कापते किंवा ती हलते जमिनीवर पडल्यानंतर. त्याच्यामुळे आपल्याला स्पंदनं जाणवतात किंवा व्हायब्रेशन्स जाणवतात. आता ही जी व्हायब्रेशन्स असतात ती हवेतल्या मॉलिक्युल्सला जाऊन आदळतात अँड साऊंड इज प्रोड्यूस. आता ही व्हायब्रेशन्स असतात ती जेव्हा हवेतल्या मॉलिक्युल्सवर जाऊन आदळतात त्यामुळे आवाज निर्माण होतो. You might have seen that when a stone is thrown into a calm water of a lake, waves are generated and they reach us up to the bank of the lake. You might have seen that when a stone is thrown into the calm water of a lake. आता जेव्हा तुम्ही तळ्याच्या काठी जाल तेव्हा तळ्यातलं पाणी शांत असतं, स्थिर असतं. आता जेव्हा तुम्ही त्याच्यात बाहेरून एखादा दगड घ्याल आणि दगड आतमध्ये टाकाल त्यावेळेला तुम्हाला दगड आतमध्ये जेव्हा टाकता तेव्हा तरंग उठतात आणि दगड पडल्याचा आपल्याला आवाज ऐकू येतो.
व्हायब्रेशन रीच और एअर्स थ्रू एअर इन अ सिमिलर वे अँड साऊंड इज हर्ड. जेव्हा तुम्ही स्थिर पाण्यात जेव्हा तुम्ही दगड टाकाल तेव्हा त्या पाण्यावर तरंग उठतात किंवा व्हायब्रेशन येतात. आता या व्हायब्रेशनमुळे ते व्हायब्रेशन्स असतात ती आजूबाजूच्या हवेतल्या मोलिक्युल्सवर येऊन आदळतात आणि त्याच्यामुळे आवाज निर्माण होतो आणि तो आपल्याला ऐकू येतो. You have learned how sound is generated and how it reaches us on traveling through some medium. आता आपण बघितलेलं आहे की आवाज कसा निर्माण होतो. आवाज कसा निर्माण होतो तर एखाद्या व्हायब्रेशन प्रथम व्हायब्रेशन्स किंवा स्पंदनं निर्माण होतात आणि जी व्हायब्रेशन्स असतात ते आजूबाजूतल्या हवेतल्या मोलिक्युल्समधला जाऊन आदळतात आणि त्याच्यामुळे आवाज निर्माण होतो आणि आपल्या कानाला ऐकू येतो. आता हे जो आवाज निर्माण होण्यासाठी आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एका मीडियमची गरज असते. मीडियम म्हणजे कुठलं तर हवा. हवा या मीडियममुळे किंवा एअर या मीडियममुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. यू हॅव ऑल्सो सीन दॅट व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर जनरेशन ऑफ साऊंड. आता जसं आवाज ऐकू येण्यासाठी जसं मीडियमची किंवा माध्यमाची गरज असते तसं व्हायब्रेशन होणं सुद्धा एखाद्या वस्तूचं व्हायब्रेशन होणं हे सुद्धा गरजेचं असतं. आता वरच्या आपण उदाहरणात बघितलं जेव्हा घंटा असते ती स्थिर ठेवलेली असते तेव्हा आपल्याला आवाज ऐकू येत नाही. परंतु जेव्हा घंटेला जेव्हा तुम्ही टोला माराल त्यावेळेलाच व्हायब्रेशन होतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. In the present lesson, we will learn more about vibration, pitch, intensity and level of sound. या लेसनमध्ये आपल्याला व्हायब्रेशन, pitch, intensity and level of sound बद्दल शिकायचं आहे. When the string of a musical instrument such as tanpura is plucked. आता इथे आपल्याला खालील पिक्चरमध्ये दिसत आहे आपल्याला तनपुरा दिसत आहे. तनपुऱ्याची जी तार असते when the string of a musical instrument such as tanpura is plucked. जेव्हा ती तार जेव्हा प्लग कराल तनपुऱ्याची तार जेव्हा प्लग कराल द स्ट्रिंग कॅन बी सेन टू व्हायब्रेट. तुम्हाला ती स्ट्रिंग आहे ती हलताना किंवा व्हायब्रेट होताना दिसेल. बट द टू एंड्स ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स आर स्टील. पण ज्या वेळेला ती स्ट्रिंग व्हायब्रेट होत असते किंवा कंप पावत असते त्यावेळेला त्या स्ट्रिंगची दोन्ही टोकं स्थिर असतात. ॲज इट व्हायब्रेट्स द स्ट्रिंग्स मूव्स टू वन साईड ऑफ द सेंट्रल पोझिशन. आता जेव्हा ती तार तुम्ही प्लग कराल त्यावेळेला ती तार आपल्याला सेंट्रल पोझिशनपासनं The string moves to the one side of the central position. मध्यभागापासनं एका साईडला हलताना दिसते and come back again to the central position. जेव्हा तनपुराची जेव्हा तुम्ही तार ओढाल त्यावेळेला ती तुम्हाला सेंट्रल पोझिशनपासनं एका साईडला जाताना दिसते आणि परत सेंट्रल पोझिशनला येताना दिसते हलताना दिसते. This motion of the string is repeated again and again at fixed interval of time. आता ही जी स्ट्रिंगची जी मोशन आहे ती काही ठराविक इंटरवलने परत होताना दिसते. Such a motion is called periodic motion. अशी मोशन एका ठराविक इंटरवल ऑफ टाईमने किंवा ठराविक इंटरवलने परत घडत असते त्या मोशनला पिरियॉडिक मोशन असं म्हणतात. Always remember, sound is generated by rhythmic vibration of an object. रिदम म्हणजे तालावर ताल असणे. आता साऊंड कधी ते निर्माण होतं तर त्यावेळेला एखादी वस्तू ज्याच्यामध्ये एखाद्या तालावर व्हायब्रेशन होतं रिदमिक व्हायब्रेशन होतं त्यावेळेला साऊंड निर्माण होतं. वी कॅन हिअर द साऊंड ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स. आता जेव्हा आपल्याला आवाज कधी ऐकू येतो तोपर्यंत तो ऑब्जेक्ट व्हायब्रेट होत असतो तेव्हाच आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. तो ऑब्जेक्ट स्थिर झाला किंवा ती वस्तू स्थिरावली की आपल्याला आवाज ऐकू येत नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या हातात एखादी डिश असेल आणि ती जर खाली पडली तर ती जोपर्यंत जमिनीवर हलत असते किंवा व्हायब्रेट होत असते तोपर्यंतच आपल्याला डिश हलते त्याचा आवाज ऐकू येतो. डिश जेव्हा जमिनीवर स्थिर राहील त्यावेळेला आपल्याला तो आवाज ऐकू येणार नाही. बट वेन वी टच द व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट विथ अवर हँड द व्हायब्रेशन स्टॉप अँड वी नो लॉंगर हिअर द साऊंड. जेव्हा तुमच्या हातातून जेव्हा डिश पडेल
ती ते जोपर्यंत जमिनीवर हलत असेल तोपर्यंत आपल्याला आवाज ऐकू येईल. पण जर तुम्ही हाताच्या स्पर्शाने तीच दिश स्थिर केली तर आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. Sometimes we can see the vibrations, but sometimes vibrations are so minute that we cannot see them with eyes. काही वेळेला आपल्याला काही इव्हेंटमध्ये आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात, परंतु काही वेळा व्हायब्रेशन्स इतकी मायन्यूट असतात किंवा इतकी लहान असतात की आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ऑसिलेटर, oscillation and oscillatory motion. You must have seen children playing on a swing in a garden. तुम्ही नक्कीच बघितलं असेल की तुम्ही बागेत गेल्यावर मुलं झोपाळ्यावर खेळताना बघितलं असेल. ऑब्झर्व केअरफुली द मोशन ऑफ द स्विंग. त्यावेळेला तुम्ही झोपाळा कसा हलतोय याच्याकडे नीट लक्ष द्या. गो टू अ स्विंग ॲट रेस्ट इन अ गार्डन अँड मार्क इट पोझिशन ऑन द ग्राउंड बिलो. जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये जाल किंवा पार्कमध्ये जाल तेव्हा झोपाळा स्थिर असतो. त्या स्थिर झोपाळ्याच्या खाली तुम्ही त्याची पोझिशन मार्क करा किंवा एखादी खूण करून ठेवा. यू कॅन कॉल धिस मार्क ॲज सेंट्रल पोझिशन ऑफ द स्विंग. स्थिर झोपाळा ज्या जागेवर स्थिरावला असेल त्या जागी तुम्ही मार्क करून ठेवा. त्या पोझिशनला सेंट्रल पोझिशन ऑफ द स्विंग असं म्हणतात. नाव पुल द स्विंग टू वन साइड अँड लेट इट गो. आता तुम्ही झोपाळा एका दिशेने ओढा आणि परत त्याला सोडून द्या. ऑब्झर्व हाऊ इट स्विंग. आता तुम्ही निरीक्षण करा की तो झोपाळा कसा हलत आहे. The swing will be seen to cross the central position again and again as it moves from one end to the another end of its swing. The swing will be seen to cross the central position again and again. आता आपल्याला जेव्हा आपण निरीक्षण करू तेव्हा झोपाळा ज्या जागी स्थिरावलेला असतो, स्थिर असताना ज्या जागी असतो त्या जागेवरून परत तो एका टोकाला जातो, परत सेंट्रल पोझिशनला येऊन परत दुसऱ्या टोकाला जातो, परत दुसऱ्या टोकाला येऊन परत सेंट्रल पोझिशनला येतो, परत दुसऱ्या टोकाला जाऊन परत सेंट्रल पोझिशनला येतो. ही आपल्याला ही रिपीट होताना ही ॲक्शन दिसते. अ स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ लाईक दिस इज ॲन ऑसिलेटर. यामध्ये झोपाळा किंवा स्विंग आहे त्याला ऑसिलेटर असं म्हणतात. When the swing moves from one end to the other and returns to its starting point, it is said to have completed one oscillation. When the swing moves from one end. आता झोपाळा जेव्हा एका टोकापासनं दुसऱ्या टोकाला जातो आणि दुसऱ्या टोकापासनं स्टार्टिंग पॉइंटला म्हणजे सेंट्रल पोझिशनला येतो तेव्हा आपण म्हणू शकतो की एक ऑसिलेशन पूर्ण झालेलं आहे. द बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अन ऑसिलेटर ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल पोझिशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. द बॅक अँड फोर्थ पोझिशन म्हणजे झोपाळा जेव्हा पुढे मागे होत असतो त्या दोन्ही झोपाळ्या सेंट्रल पोझिशनच्या दोन्ही साईडला झोपाळा जाऊन जेव्हा सेंट्रल पोझिशनला परत येतो त्या मोशनला ऑसिलेटरी मोशन असं म्हणतात. आता आपल्याला या फिगरमध्ये दाखवलेलं आहे ऑसिलेटरी मोशन ऑफ द स्विंग. आता आपल्याला इथे दिसते ही मुलगी आहे ती झोपाळ्यावर बसलेली आहे. ती झोपाळ्यावर ज्या ठिकाणी बसलेली आहे ती सेंट्रल पोझिशन आहे. आता या सेंट्रल पोझिशनपासनं ती मुलगी जेव्हा झोका घेते तेव्हा ती पुढे येते आणि मग परत मागे जाते आणि परत सेंट्रल पोझिशनला येते. याला ऑसिलेशन ऑफ अ स्विंग असं म्हणतात. टेक अँड एम्प्टी पोर्सेलिन बाउल ऑर एम्प्टी स्टील ग्लास. एखादं चिनी बॅटरीचा बाउल घ्या किंवा एक स्टीलचा रिकामा ग्लास घ्या. स्ट्रेच अ रबर बँड अँड फिक्स इट. त्याच्यावर एक रबर बँड लावा आणि तो त्याच्यावर रबर बँड बांधा. अँड बोल ऑर ग्लास शोन इन द पिक्चर अँड गिव्ह. आता तुम्ही त्या रबर बँडला जेव्हा त्या बाउलला किंवा ग्लासला जेव्हा तुम्ही रबर बँड लावाल
आता त्या रबर बँडला एक तुम्ही हिसका द्या. नाऊ गिव्ह अ जर्क टू द रबर बँड. रबर बँडला तुम्ही वरच्या दिशेने ओढा आणि एक हिसका द्या. रिपीट दिस ॲक्शन अप्लाइंग अ स्मॉलर ऑर ग्रेटर फोर्स. आता रबर बँडला जेव्हा तुम्ही वरच्या दिशेने ताण द्याल त्यावेळेला किंवा तो ताण देताना तुम्ही कमीच फोर्स लावून किंवा जास्त फोर्स लावून ताण द्या. While doing this, observe the farthest distance to which rubber band is stretched. आता जेव्हा रबर बँडला जेव्हा तुम्ही वरच्या दिशेने ताण द्याल तेव्हा सर्वात जास्त कुठपर्यंत लांब रबर बँड ताणला जाईल हेची नोट करून ठेवा. टेक अ नोट ऑफ दॅट साऊंड जनरेटेड. आता त्यावेळेला जेव्हा रबर बँड स्ट्रेच करून तुम्ही सोडाल त्यावेळेला आवाज साऊंड निर्माण होतो. वेन द रबर बँड इज स्ट्रेच अँड रिलीज इट व्हायब्रेट्स. जेव्हा रबर बँडला तुम्ही ताण द्याल आणि तेव्हा तुम्ही सोडाल त्यावेळेला तो व्हायब्रेट होतो. कंपेअर द व्हायब्रेशन विथ द फिगर अलॉंग साइड. वेन द रबर इज स्ट्रेच फ्रॉम ओरिजिनल पोझिशन ए. आता रबर बँड जेव्हा तुम्ही स्ट्रेच कराल ती पोझिशन असते ए अँड कम्स टू द बी. आता जेव्हा तुम्ही रबर बँड उंचावर तुम्ही ताणला जाईल त्यावेळेला तो बी पोझिशनला येईल. इट इज सीन टू बी कर्ड. आता आपल्याला याच्यात दिसत आहे हा रबर बँड असा बांधलेला आहे. आता रबर बँडच्या मध्यभागी तुम्ही तो वरच्या दिशेने त्याला ताण द्या आणि जास्तीत जास्त ताण देऊन तो कितपर्यंत येईल ते बघा. आणि जेव्हा तुम्ही रबर बँड सोडून द्याल त्यावेळेला तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतील आणि आवाज ऐकू येईल. The maximum distance between the original position A and position B on stretching the rubber. म्हणजे रबर बँड जेव्हा ताणलेला नसतो ती पोझिशन असते ए आणि रबर बँड जेव्हा तुम्ही वरच्या दिशेने ताणाल मॅक्झिमम डिस्टन्सला तुम्ही जेव्हा ताणाल ती पोझिशन असते बी. ह्या जे डिस्टन्स आहे याला ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतात. When a greater force is applied to the rubber, it is stretched further. जेव्हा तुम्ही रबरला जास्तीत जास्त रबराला फोर्स लावाल तेव्हा तो जास्तीत जास्त ताणला जातो, वरच्या दिशेने ताणला जातो. मीनिंग दॅट द ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. म्हणजेच रबर वरच्या दिशेने जेवढा ताणाल तेव्हा तो जास्त जास्त उंचावर ताणला जाईल. ऑन रिलीजिंग इट अ लाउडर साऊंड इज जनरेटेड. आता जेवढा रबर तुम्ही वरच्या दिशेने ताणाल आणि सोडाल त्यावेळेला जास्तीत जास्त मोठा आवाज निर्माण होईल. जेव्हा तुम्ही रबर अलगद ताणाल किंवा कमी उंचीवर ताणाल किंवा कमी ॲम्प्लिट्यूडवर ताण द्याल आणि सोडाल त्यावेळेला आपल्याला लहान आवाज ऐकू येईल किंवा सॉफ्टर आवाज ऐकू येईल. टेक अ स्ट्रॉंग थ्रेड अबाउट अ हाफ मीटर लॉंग. टाय अ स्मॉल आयर्न ऑर वुडन बॉल टू इट. आता तुम्ही एक दोरा घ्या आणि त्याच्या एका टोकाला आयर्नचा किंवा वुडनचा बॉल बांधा, लाकडी किंवा लोखंडी बॉल बांधा अँड सस्पेंड इट फ्रॉम अ सपोर्ट ॲज शोन इन द फिगर. आता तुम्हाला इथे दिसतंय एक दोरी घेतलेली आहे आणि त्याच्या एका टोकाला बॉल बांधलेला आहे. The maximum distance between tie a small iron and wooden ball to it and suspend it from a support as shown in the figure. Such a oscillator is called a pendulum. अशा ऑसिलेटरला पेंडुलम असं म्हणतात. आता गिव अ ऑसिलेटरी मोशन टू द पेंडुलम. आता जो पेंडुलम आहे किंवा खालचा बॉल आहे त्याला तुम्ही ऑसिलेटरी मोशनमध्ये फिरवा. म्हणजेच पुढे मागे फिरवत राहा. जसा झोपाळा फिरतो त्याप्रमाणे तुम्ही मागे पुढे फिरवत राहा. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द ओरिजिनल पोझिशन ए ऑफ द पेंडुलम अँड एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ बी ऑर सी इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. आता आपल्याला इथे बॉल दिसतोय. बॉल हा ए पोझिशनला आहे. ए पोझिशनपासनं जेव्हा तुम्ही बॉलला धक्का द्याल किंवा ऑसिलेटरी मोशनमध्ये फिरवाल तेव्हा बॉल बी साईडला जाईल आणि बी साईडपासनं परत सी पॉईंटला जाईल आणि परत तो ए पॉईंटला येऊन स्थिरावेल. याला एवन ऑसिलेशन असं म्हणतात. आता ए पोझिशनपासनं सी पॉईंटपर्यंत जेवढ्या लांब बॉल जातो जास्तीत जास्त अंतरावर जेवढा बॉल जाईल त्या अंतराला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात.
इन द फिगर ए बी और ए सी इज द एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन. आता ह्या फिगरमध्ये आपल्याला ए बी हे अंतर दिसते किंवा ए सी अंतर दिसते. हे ऑसिलेशन आहे, ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन आहे. कारण ए पासनं मॅक्झिमम जास्त लांब बी पॉईंटपर्यंत हा बॉल जाऊ शकतो किंवा ए पॉईंटपासनं सी पॉईंटपर्यंत हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे जिथे बॉल जाऊ शकतो. A stretch rubber returns to its original state when it is released. आता जेव्हा तुम्ही रबर बँड ताण द्याल, रबराला ताण द्याल आणि जेव्हा तुम्ही तो ताण सोडाल त्यावेळेला तो बॉल रबर परत ओरिजिनल पोझिशनला येतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलास्टिसिटी. या प्रॉपर्टीला इलास्टिसिटी असं म्हणतात. वेन अ स्ट्रेच रबर बँड व्हायब्रेट्स, इलास्टिसिटी इज ॲट वर्क. आता जेव्हा रबर ताणला जातो तेव्हा इलास्टिसिटी काम करतं. ऑल द वाईल दॅट पेंडुलम ऑसिलेट्स अर्थ ग्रॅव्हिटेशन इज ॲट वर्क. जेव्हा पेंडुलम ऑसिलेट होत असतं त्यावेळेला त्याच्यावर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असते. द टाइम required by an oscillator to complete one oscillation is called period of oscillator. The time required by an oscillator, ऑसिलेटरला लागणारी वेळ, टू कंप्लीट वन ऑसिलेशन, एक ऑसिलेशन पूर्ण करायला ऑसिलेटरला जो वेळ लागतो त्याला टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण ह्या इथे बघितलेलं आहे. बॉल ए पॉईंटला आहे. जेव्हा तो बॉलला सपोज आपण ए पॉईंटला झोपाळा आहे, हा झोपाळा बी पॉईंटला जातो, परत सी पॉईंटला येऊन परत ए पॉईंटला येतो, याला एक ऑसिलेशन असं म्हणतात. या ऑसिलेशनला साठी जो वेळ लागतो त्याला टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन असं म्हणतात. In the previous activity, the oscillator traverses the distance from extreme position B to the central position A. आता वरच्या ह्याच्यात फिगरमध्ये आपण बघितलं की द ऑसिलेटर, जो आपण थ्रेडला जो बॉल बांधलाय तो ऑसिलेटर आहे. ऑसिलेटर ट्रॅव्हर्सेस द डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन बी. आता तो ए पोझिशनपासनं जास्तीत जास्त बी अंतरावर जाऊ शकतो. And extreme position B to central position A, and from there from there to position C, and then back to A, and from A to B. The time required for oscillator to traverse this distance B to A to C, C to A, and A to B, B A C A and B. आपण ह्याच्यात बघू शकतो बी पासनं ए पर्यंत, ए पासनं सी पर्यंत आणि सी पासनं ए पर्यंत. बी ए सी ए बी, बी टू ए, सी टू ए अँड बी इज द पिरियड ऑफ. आता हे जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हर्स करायला जो टाइम लागतो त्याला टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इंटू ब्रॅकेट टी असं टी ऑफ द ऑसिलेटर म्हणतात. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed by an oscillator in 1 second is called frequency of oscillation. एक ऑसिलेटरला एका सेकंदामध्ये जेवढी ऑसिलेशन्स होतात त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. द टोटल मोशन बी ए सी ए अँड बी, बी पासनं ए पर्यंत, ए पासनं सी पर्यंत अँड सी पासनं ए टू बी, इन दिस हे जे डिस्टन्स आहे त्याला वन ऑसिलेशन असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन, 1 अपॉन त्या ऑसिलेशनसाठी जितका वेळ लागतो त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ ऑसिलेशन्स ऑकरिंग इन 1 सेकंड. फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑसिलेशनला एका सेकंदात जितकी ऑसिलेशन्स होतात त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. आता फ्रिक्वेन्सी मोजायचं युनिट हे हर्ट्स असं आहे. 1 हर्ट्स मीन्स देअर इज 1 ऑसिलेशन इन 1 सेकंड. जर ऑसिलेशनसाठी एका सेकंदामध्ये तो ऑसिलेटर एक ऑसिलेशन पूर्ण करत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी 1
हर्ट्ज आहे असं म्हणतात. किंवा आपण जर एक्झाम्पल बघितलं, आता झोपाळ्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी 1 सेकंद लागत असेल, तर त्या झोपाळ्याची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्ज आहे असं म्हणतात. 100 हर्ट्ज मीन्स 100 ऑसिलेशन इन 1 सेकंड. आता 100 हर्ट्ज म्हणजे एका सेकंदाला जर 100 ऑसिलेशन होत असतील, तर त्याची फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज आहे असं म्हणतात. Take a plastic ruler and hold one of its ends and press down on the table as shown in the picture. एक प्लास्टिकची तुमच्या कंपोस्ट बॉक्समध्ये जी प्लास्टिकची रूलर असते किंवा तुमच्याकडे जी प्लास्टिकची मोठी रूलर असते, त्याचं एक टोक तुम्ही होल्ड वन ऑफ इट्स एंड अँड प्रेस डाऊन ऑन द टेबल. आता ती रूलर तुम्ही इथे पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्या रूलर टेबलावर ठेवा आणि त्याचं एक टोक आहे ते खालच्या दिशेने ओढा ॲज शोन इन द पिक्चर, सो दॅट अ लार्ज पोर्शन ऑफ द रूलर इज ऑफ द टेबल. अशा वेळेला जो रूलर आहे त्याचा जास्तीत जास्त पोर्शन हा टेबलाच्या बाहेर असतो. नाऊ आस्क युअर फ्रेंड टू प्रेस द फ्री एंड ऑफ द रूलर डाऊन अँड रिलीज इट. आता तुमच्या मित्राला त्याचा दुसरं, आता तुम्ही ती पट्टी अशा पद्धतीने टेबलावर धरा की जास्तीत जास्त पोर्शन टेबलावर असेल आणि थोडासा रूलरचा पोर्शन टेबलाच्या बाहेर असेल. आता तुमच्या मित्राला पट्टीचा जो मोकळा टेबलाच्या बाहेरचा जो भाग आहे त्याचं टोक खालच्या दिशेने ओढायला सांगा आणि सोडायला सांगा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता निरीक्षण करा. नाऊ प्रेस द रूलर विथ युअर फिंगर ॲट अ सच अ पॉईंट दॅट इट स्टॉप्स मेकिंग एनी साऊंड. आता जेव्हा तुम्ही पट्टीचं दुसरं टोक किंवा रूलरचं दुसरं टोक तुम्ही खालच्या दिशेने ओढाल त्यावेळेला आपल्याला आवाज ऐकू येईल किंवा साऊंड निर्माण होईल. Observe what happens. Now press the ruler with your finger at such a point that it stops making any sound. आता ती आता तुमच्या बोटाने अशा पॉईंटपर्यंत ते रूलरचं टोक ओढा की तुम्हाला आवाज येणं बंद होईल. नाऊ पुल इन 10 सेंटीमीटर मोर दॅन रूलर ऑन टू द टेबल अँड रिपीट द ॲक्शन. आता ती रूलर आहे ती अजून 10 सेंटीमीटर बाहेरच्या दिशेने ओढा अँड रिपीट धिस ॲक्शन. लिसन द डिफरन्स इन द फर्स्ट अँड सेकंड साऊंड. आता पहिल्या आवाजातला आणि सेकंड साऊंडमधला आवाजातला फरक ओळखा. टेक नोट दॅट डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी अँड पीच ऑफ द साऊंड. ऑल्सो टेक नोट दॅट व्हॉट हॅपन्स बाय फर्दर डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द फ्री पार्ट ऑफ द रूलर लिटिल बाय लिटिल. अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त रूलरचा भाग हा टेबलावर ठेवा आणि त्याचा जो बाहेरचा भाग आहे तो कमी कमी ठेवा आणि आवाज कसे निर्माण होतात त्याचं ऑब्झर्वेशन करा.